मी माझ्या नातवाला संदेश पाठवून कळवलं होतं की मी त्याच्यासाठी एक नवीन पुस्तक आणलं आहे. त्यावर त्याने मला उत्तर दिलं, आजोबा तुम्ही घरी आलात की वर पाहू नका. हे वाचून मी चकित झालो. त्याने असं का म्हटलं असेल याचा विचार माझ्या मनात सुरू झाला, पण मी त्याला काहीच विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सुनेच्या घरी पोहोचलो आणि सहज वरच्या खोलीच्या खिडकीकडे नजर गेली. ते दृश्य पाहताच माझा घसा कोरडा पडला, कारण तिथे जे दिसलं त्याने मला अनेक वर्षांपूर्वीच्या आठवणीत नेऊन ठेवलं. आजही तो दिवस मी विसरू शकलो नाही. माझ्या मुलाला जाऊन तब्बल 8 वर्ष झाली होती. या 8 वर्षात मी त्याच्या पत्नीच्या खात्यात नियमित पैसे टाकत राहिलो. थोडेफार नव्हे तर इतके की माझ्यासारख्या माणसाला तेवढे रक्कम जमवायला आयुष्याचा मोठा भाग खर्च करावा लागला असता. हे पैसे मी कधीही आनंदाने पाठवत नव्हतो, मनावर दगड ठेवून पाठवत होतो, फक्त माझ्या नातवासाठी, माझ्या पत्नीच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्या अपराधी भावनेसाठी जी मला रोज रात्री आठवण करून द्यायची की माझ्या मुलाने शेवटचा फोन केला होता तेव्हा मी त्याच्याशी मनापासून बोललो नव्हतो. माझं नाव विठ्ठल पाटील आहे. शहराच्या एका भागात माझं छोटंसं किराणा दुकान आहे. दुकान आता पूर्वीसारखं चालत नाही, पण एवढं मात्र चालतं की माझा उदरनिर्वाह, औषधांचा खर्च आणि वीज बिल भागतं. माझी पत्नी सुमित्रा जिवंत होती तेव्हा हे दुकान आमच्या संसाराचं हृदय होतं. सकाळी चहा करताना ती हिशेब विचारायची, संध्याकाळी ग्राहकांच्या गमती जमती सांगायची आणि रात्री दमून म्हणायची, दुकान लहान असलं तरी आपल्या सन्मानाचा आधार आहे. दुकान आजही तिथंच आहे, पण सगळंच बदललं आहे. पूर्वी तिथे घरपणाची ऊब होती, आता फक्त सामान उरलं आहे. माझा मुलगा सौरभ माझी एकुलती एक संतती होती. तो शिकलेला, समजूतदार आणि मनाने अतिशय प्रेमळ होता. तो हसायचा तेव्हा घरभर आनंद पसरायचा. त्याने स्वतःच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं होतं. तिचं नाव प्राजक्ता होतं. बोलण्यात गोडवा आणि वागण्यात नम्रता होती. पहिल्या भेटीत कोणालाही ती खूप चांगली मुलगी वाटली असती, पण तरीही माझ्या मनात कुठेतरी एक हलकीशी शंका होती. मात्र सौरभच्या आनंदापुढे मी शांत राहिलो. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ते दोघं वेगळ्या घरात राहायला गेले. प्राजक्ताला आमच्या जुन्या घरात अनेक अडचणी जाणवत होत्या. त्यातच सौरभला सरकारी नोकरी लागली होती आणि त्याचं कार्यालय आमच्या घरापासून खूप दूर होतं. सुरुवातीचे काही महिने ते आमच्यासोबत राहिले, पण या विषयावरून सौरभ आणि प्राजक्ता यांच्यात वारंवार वाद व्हायचे. मला आणि सुमित्राला असं वाटलं की आमच्यामुळे त्यांच्या संसारात कटुता निर्माण व्हायला नको, म्हणून आम्हीच त्यांना स्वतंत्र राहण्याचा सल्ला दिला. जोपर्यंत आमचे हातपाय चालत होते तोपर्यंत त्यांनी निर्धास्तपणे स्वतःचं आयुष्य जगावं अशी आमची इच्छा होती. आम्ही कधीच आमच्या मुलाच्या मनात आमच्याविषयी दुरावा निर्माण व्हावा असं वाटू दिलं नाही. सौरभ आमचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या मनात आमच्याबद्दल किंचितही कटुता निर्माण होऊ नये एवढीच आमची इच्छा होती. काही काळानंतर तो नाराज होऊन आमच्यापासून दूर जावा यापेक्षा तो आनंदाने स्वतंत्र राहू लागलेला बरा, असंच आम्हाला वाटलं आणि पुढे तसंच घडलं. ते दोघं महिन्यातून 3-4 वेळा आम्हाला भेटायला यायचे. त्यामुळे आमच्या नात्यात प्रेमही टिकून राहिलं आणि परस्परांचा मानही कायम राहिला. कोणालाही कोणाचं ओझं असल्यासारखं वाटलं नाही. लग्नानंतरची काही वर्ष सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. प्रत्येक आठवड्याच्या सुट्टीत ते आमच्याकडे यायचे. आम्ही सगळेजण एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, जेवण करायचो आणि आनंदाचे क्षण वाटून घ्यायचो. पण मग तो काळा दिवस आला आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातले सगळे रंगच हरवून गेले. आम्हाला कळवलं गेलं की सौरभची गाडी महामार्गावरील दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर गाडीला आग लागली. रात्रीची वेळ होती. पोलीस, रुग्णालय, शवविच्छेदनाची कागदपत्र, रडारड आणि इतर सगळ्या घडामोडी इतक्या वेगाने घडल्या की आजही तो क्षण आठवला की असं वाटतं जणू ते आयुष्य माझं नव्हतंच. आम्हाला असं सांगण्यात आलं की शरीराची अवस्था इतकी गंभीर होती की कुणालाही ते दाखवणं शक्य नव्हतं. त्यामुळे घाईघाईत अंत्यसंस्कार करावे लागले. त्यावेळी आमच्यात कोणालाही काही विचारण्याची ताकद उरली नव्हती. आमचं मन आणि विचार दोन्ही सुन्न झाले होते. सुमित्रा तर सौरभचं नाव ऐकताच पूर्णपणे खचून गेली होती. मी तिला जे काही सांगितलं ते तिने मुकाट्याने स्वीकारलं. समोर ठेवलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या, ज्या अस्थी आमच्या हाती देण्यात आल्या. त्या मुलाची शेवटची आठवण समजून मी घरी आणल्या. मात्र त्यानंतर अवघ्या 7 महिन्यात सुमित्राही मला सोडून गेली. डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात फक्त माझा नातू उरला होता, ओम. त्यावेळी तो खूप लहान होता. सुरुवातीला त्याला त्याचे बाबा कुठे गेले हे समजत नव्हतं, पण जसजसा तो मोठा होत गेला तसतसे त्याच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. काही प्रश्न त्याने विचारलेही, पण लवकरच त्याने गप्प राहायला शिकून घेतलं. एखादं मूल अचानक शांत झालं तर समजावं की त्याच्या मनात काहीतरी खोलवर चालू आहे. पण त्या काळात मी स्वतःच्या दुःखात इतका बुडालो होतो की अनेक गोष्टी डोळ्यांसमोर असूनही माझ्या लक्षात आल्या नाही. मी प्राजक्ताला अनेकदा सांगितलं की तिने आणि ओमने माझ्यासोबत राहायला यावं, पण तिने नम्रपणे नकार दिला.
तिचं म्हणणं होतं की या घराशी सौरभच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत आणि म्हणून ती हे घर सोडून जाऊ इच्छित नाही. शिवाय हे घर सौरभने स्वतः विकत घेतलं होतं आणि त्याचं कर्जही जवळपास पूर्ण फेडलं जाणार होतं. प्राजक्ता म्हणाली की आणखी 2 महिन्यात सौरभच्या सेवेनंतर मिळणारी आर्थिक रक्कम तिला मिळू लागेल, त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होणार नाही. मी तिच्या भावनांचा आदर केला. मला वाटलं जर तिचं समाधान यातच असेल तर तिला आणखी आग्रह करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी शांत राहिलो. तरीही मी एक निर्णय घेतला होता. काहीही झालं तरी ओमच्या शिक्षणात, संगोपनात, राहणीमानात किंवा त्याच्या भविष्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीत कमतरता येऊ देणार नाही. प्राजक्ताने मला समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, बाबा, मी सगळं सांभाळेन. ओमला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देणार नाही. त्यावेळी तिच्या आवाजात इतकं दुःख, थकवा आणि नम्रता होती की मला मनापासून वाटलं माझ्या मुलाची शेवटची आठवण ती जपून ठेवेल. तरीही मला ठाऊक होतं की वाढत्या खर्चाच्या काळात सगळं सांभाळणं सोपं नसतं आणि माझ्या नातवासाठी कोणतीही उणीव राहावी हे मला कधीच मान्य नव्हतं. म्हणून मी ठरवलं आणि दरवर्षी प्राजक्ताच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात केली. प्राजक्तालाही त्याबद्दल आनंद होता. ती नेहमी म्हणायची, ही मदत नाही तर एका आजोबांचं आपल्या नातवावर असलेलं प्रेम आहे. तिचं हे 2 शब्द माझ्यासारख्या वृद्ध माणसाच्या मनाला मोठा दिलासा देऊन जायचे. मी एक सवयच लावून घेतली होती. दर 15 दिवसांनी एकदा मी ओमला भेटायला जायचो. कधी मंदिराबाहेर त्याला कुल्फी खायला द्यायचो, तर कधी बागेत फिरायला घेऊन जायचो. कधी एखादं छान चित्रांचं पुस्तक आणून द्यायचो, तर कधी त्याच्यासोबत बाकावर बसून त्याच्या गप्पा ऐकत राहायचो. मुलं मन मोकळेपणाने बोलली तर जगातले सर्वात खरे साक्षीदार तीच असतात. पण गेल्या काही महिन्यात ओममध्ये बदल जाणवत होता. पूर्वी तो अखंड बोलायचा. शाळेत शिक्षकांनी कोणती नवीन कविता शिकवली, कोणत्या मित्राने त्याचा डबा घेतला, कोणी त्याची पेन्सिल मोडली, अशा सगळ्या गोष्टी तो उत्साहाने सांगायचा. पण आता तो कमी बोलू लागला होता आणि जास्त निरीक्षण करू लागला होता. जणू प्रत्येक शब्द विचार करूनच बोलत होता. जणू घरात कुणीतरी त्याला शिकवलं होतं की कोणत्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. त्या दिवशीही मी त्याला बागेच्या त्या भागात घेऊन गेलो जिथे झोके होते आणि मोठं वडाचं झाड होतं. वातावरण प्रसन्न होतं. ना फार उकाडा होता ना गारवा. मी त्याला रबडीची कुल्फी आणून दिली. तो माझ्या शेजारी बसून बुटाच्या टोकाने गवत कुरतडत होता. मी विचारलं, आज शाळेत काय झालं? तो म्हणाला, चाचणी होती. मला सगळे गुण मिळाले. मी हसत त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. एका क्षणासाठी मला वाटलं की माझा सौरभच माझ्यासमोर बसला आहे. तेच डोळे, तेच हसू आणि अचानक गप्प होण्याची तीच सवय. मग त्याने कुल्फी खाली केली आणि माझा हात धरून थोडा जवळ सरकला. त्याचा आवाज इतका मंद होता की आसपासच्या पक्ष्यांचं किलबिलनंही त्यापेक्षा मोठं वाटत होतं. तो म्हणाला, आजोबा, तुम्ही आईला पैसे देऊ नका. क्षणभर मला वाटलं मी चुकीचं ऐकलं. मी त्याच्याकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर ना खोडकरपणा होता ना राग, फक्त भीती होती, अगदी स्पष्ट भीती. 8 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात अशी भीती नसावी. मी हळू आवाजात विचारलं, काय झालं रे बाळा? त्याने लगेच आजूबाजूला पाहिलं. जणू कुणी ऐकेल अशी त्याला भीती वाटत होती. मग तो आणखी जवळ येऊ लागला. फक्त देऊ नका. तुम्ही आमच्या घरी या आणि स्वतः पहा. त्याचं वाक्य ऐकताच माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. मला त्याला अजून प्रश्न विचारायचे होते, पण त्याने ओठ गठ्ठ मिटून घेतले. मी विचारलं, तू काय पाहिलंस? त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. आत्ता नाही, फक्त तुम्ही स्वतः पहा. आईला सांगू नका की मी तुम्हाला हे सांगितलं आहे. त्याच्या या शब्दांनी माझ्या अंगावर शहारा आला. मुलं उगाच अशा गूढ गोष्टी बोलत नाहीत. एकतर त्यांना कुणीतरी घाबरवलेलं असतं किंवा त्यांनी असं काही पाहिलेलं असतं ज्याचा अर्थ त्यांना पूर्णपणे समजलेला नसतो. मी त्याच्याकडून आणखी काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने लगेच विषय बदलला आणि तीच गोष्ट मला सर्वात जास्त अस्वस्थ करून गेली. जणू तो सत्याच्या अगदी जवळ जाऊन परत मागे फिरला होता. परतताना तो पूर्ण वेळ शांत होता. त्या दिवशी मी दुचाकीऐवजी मोटार घेऊन गेलो होतो, कारण अनेकदा त्याला थेट घरी सोडावं लागायचं. संपूर्ण प्रवासात त्याने आपली शाळेची पिशवी घट्ट पकडून ठेवली होती. जणू कुणीतरी ती हिसकावून घेईल अशी त्याला भीती वाटत होती. मला त्याच्यावर प्रश्नांचा बडीमार करता आला असता, पण काही चेहऱ्यांवर स्पष्ट लिहिलेलं असतं की अजून एक शब्द विचारला तर पुढे काहीच ऐकायला मिळणार नाही. म्हणून मी शांत राहणंच योग्य समजलो. सौरभने घेतलेलं घर दुमजली होतं. प्राजक्ताचं नेहमी म्हणणं होतं की आपण किती दिवस भाड्याच्या घरात राहणार. स्वतःच्या घरात मूल अधिक मोकळेपणाने वाढू शकतं. म्हणूनच सौरभने हे घर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी घराच्या सुरुवातीच्या रकमेकरिता मीही सौरभला मदत केली होती. शेवटी माझ्या मुलाचं स्वतःचं घर होणार होतं. मी ओमला घेऊन घरी पोहोचलो तेव्हा प्राजक्ता दारातच उभी होती. तिने घड्याळाकडे पाहिलं आणि कोरड्या आवाजात म्हणाली, आज उशीर झाला? मी म्हणालो, हो. रस्त्यावर खूप गर्दी होती. त्यानंतर तिने ओमकडे पाहिलं सुद्धा नाही, फक्त दार थोडं उघडत म्हणाली, आज जा आणि अभ्यास कर. ओम माझ्याकडे न पाहताच घरात निघून गेला. ही गोष्ट मला खूप लागली. पूर्वी तो नेहमी मागे वळून हात हलवायचा. आज मात्र त्याने
तसं केलं नाही. ओमची शांतता मला खटकलीच, पण त्याहून अधिक प्राजक्ताचं थंड आणि अलिप्त वागणं मला टोचत होतं. जगासमोर स्वतःला एकटी आई म्हणून मांडणारी ती स्त्री आज काहीतरी वेगळीच वाटत होती. मी तिथेच उभा राहून विचारलं, सगळं ठीक आहे ना सुनबाई? ओम थोडा घाबरलेला वाटतोय. ती हसली नाही, पण तिच्या ओठांवर एक विचित्र भाव उमटला. अहो बाबा, तो अजून लहान आहे. त्याचा स्वभाव आणि मनस्थिती सतत बदलत असते. मग ती अचानक म्हणाली, बाबा, यावेळी शक्य असेल तर जानेवारीपूर्वीच पैसे माझ्या खात्यात जमा करा. थोडा खर्च आला आहे. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. अजून 4 महिने बाकी होते. मग एवढी घाई कशासाठी? मी विचारलं, कसला खर्च आला आहे? तिने नजर चुकवत उत्तर दिलं, घरातील काही कामं आहेत आणि ओमच्या शाळेचाही खर्च आहे. माझ्या मनात लगेच प्रश्न निर्माण झाला. गेली 8 वर्ष जी व्यक्ती ठरलेल्या वेळी पैसे घेत होती, ती अचानक आधीच पैसे का मागत होती? पहिल्यांदाच मी मनात हिशेब मांडायला सुरुवात केली. या 8 वर्षात मी किती वेळा शाळेच्या फीच्या पावत्या पाहिल्या होत्या? किती वेळा डॉक्टरांच्या चिठ्ठ्या पाहिल्या होत्या? किती वेळा स्वतः जाऊन पाहिलं होतं की ओम कोणत्या वातावरणात वाढतो आहे? खरं तर एकदाही नाही. मी फक्त सुनेवर विश्वास ठेवून पैसे पाठवत राहिलो आणि दुःखाच्या आड स्वतःला शांत ठेवत राहिलो. मी तिला त्यावेळी काहीच बोललो नाही. फक्त पाहूया एवढंच म्हणालो आणि परत निघालो. पण गाडीत बसल्यानंतरही मी लगेच तिथून निघालो नाही. काही वेळ तसाच बसून राहिलो. घराच्या खिडकीतून जेवणाच्या टेबलाचा एक कोपरा दिसत होता. ओम खुर्चीवर बसला होता. त्याच्यासमोर वही उघडी होती. प्राजक्ता कानाला दूरध्वनी लावून खोलीत फेरफटका मारत बोलत होती. एकदाही ती मुलाजवळ जाऊन थांबली नाही. त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्या क्षणी मला जाणवलं की मी पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने पाहत होतो. पहिल्यांदाच सगळ्याकडे नीट लक्ष देत होतो. घरी पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. माझं घर जुनं होतं. दाराची चौकट सैल झाली होती. भिंतींवर ओलाव्याचे डाग होते. बैठकीत तेच मोठं लाकडी कपाट होतं, ज्याला वाळवी लागली होती. सुमित्रा तिची सगळी महत्त्वाची कागदपत्र त्यात जपून ठेवायची. दार उघडताच नेहमीचा शांतपणा माझ्या स्वागताला उभा होता. पण आता त्या शांततेत मला समाधान मिळत नव्हतं. मी दिवा लावला, कपडे बदलले, पण स्वयंपाक करण्याची इच्छाच झाली नाही. स्वयंपाकघरातलं अन्न तसंच थंड झालं होतं. मी बैठकीत बसून मागची 8 वर्ष आठवत राहिलो. प्राजक्ताने कधी स्वतःहून दूरध्वनी करून ओमच्या शिक्षणाबद्दल सांगितलं नव्हतं. कधी गुणपत्रिका घेऊन आली नव्हती. कधी बाबा या आपण सगळे मिळून जेवूया असंही म्हटलं नव्हतं. तिच्या गरजा मात्र नेहमी असायच्या, पण माहिती कधीच नसायची. ती फक्त मागण्या करायची आणि त्या मागण्यांमध्ये आपुलकीचा लवलेशही जाणवत नव्हता. हे सगळं मी यापूर्वीही पाहिलं होतं, पण प्रत्येक वेळी मी स्वतःला समजावत राहिलो. प्रत्येकजण आपलं दुःख वेगळ्या पद्धतीने सहन करतो. प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो. प्रत्येकजण कृतज्ञता व्यक्त करेलच असं नसतं. पण त्या रात्री पहिल्यांदाच माझ्या मनाने मला प्रश्न विचारला, खरंच असंच आहे का की इतकी वर्ष तू स्वतःलाच फसवत होतास? मी उठलो आणि कपाट उघडलं. सुमित्रा प्रत्येक फाईलवर छोट्या चिठ्ठ्या लावून ठेवायची. वीज, दुकान, बँक, विमा. माझी बोटं शेवटच्या फाईलीवर जाऊन थांबली. इतक्या वर्षात मी ती फाईल अनेकदा हातात घेतली होती, पण कधी उघडली नव्हती. कारण काही कागद प्रश्न विचारत नाहीत, ते थेट छातीवरचा दगड अधिक जड करून टाकतात. मी फाईल उघडली. त्यात बँकेतील व्यवहारांच्या प्रती, रुग्णालयातील कागदपत्रांच्या प्रती, मृत्यू प्रमाणपत्राची छायाप्रत, पोलिसांकडून मिळालेली सूचना आणि स्मशानभूमीची पावती ठेवलेली होती. माझे हात थरथरत होते. मी एक एक कागद काळजीपूर्वक पाहू लागलो. त्या रात्री पहिल्यांदाच मी ते कागद दुःखी वडिलांच्या नजरेने नव्हे, तर किराणा दुकानदाराच्या नजरेने पाहत होतो. हिशेबाच्या नजरेने, बारकाईने. रुग्णालयाच्या कागदावर नाव बरोबर होतं, वयही बरोबर होतं. पण एक गोष्ट पाहून मी थांबलो. ओळख पटवणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या चौकटीत प्राजक्ताची स्वाक्षरी होती. ते स्वाभाविक होतं. मात्र त्याखाली लिहिलेली वेळ पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या वेळेशी जुळत नव्हती. जर पोलिसांनी आम्हाला रात्री 3 वाजता बातमी दिली होती, तर त्या आधीची संपूर्ण प्रक्रिया कागदांवर पूर्ण झालेली कशी दाखवली होती? सुरुवातीला मला वाटलं कदाचित माझीच चूक होत असेल. मी चष्मा स्वच्छ केला आणि पुन्हा एकदा त्या वेळेकडे बारकाईने पाहिलं. वेळ खरोखरच विचित्र होती. मी दुसरा कागद हातात घेतला. स्मशानभूमीच्या पावतीवरील वाहन क्रमांकाचा शेवटचा भाग रुग्णालयाच्या नोंदणीतील क्रमांकाशी जुळत नव्हता. वर पाहता ती अगदी किरकोळ गोष्ट होती. अनेक जण म्हणाले असते की त्यात एवढा काय फरक पडतो, पण खरं सांगायचं तर फरक पडत होता. आयुष्यभर वजनात एक छटाकही कमी जास्त न करणाऱ्या माणसाला आकड्यांची सवय असते आणि आकडे कधी खोटं बोलत नाहीत. खोटं बोलतात ती माणसं. माझा घसा कोरडा पडू लागला. मी पाणी प्यायलो. मग सौरभचा जुना फोटो हातात घेतला. तो त्या फाईलमध्ये दडून राहिला होता. त्या छायाचित्रात तो हसत होता आणि त्याच्या मांडीवर छोटासा ओम बसला होता. ओमचा चेहरा डोळ्यांसमोर आला आणि अचानक मला जाणवलं की अपघातानंतर घडलेल्या सगळ्या गोष्टी किती घाई गडबडीत झाल्या होत्या. आम्हाला मृतदेह दाखवला गेला नव्हता. स्वतः ओळख पटवण्याची संधीही मिळाली नव्हती.
प्राजक्ताने तेव्हा सांगितलं होतं, बाबा, अवस्था खूप वाईट आहे, तुम्ही पाहू नका, ते तुम्हाला सहन होणार नाही. त्यावेळी मी इतका खचलेलो होतो की प्रश्न विचारण्याऐवजी शांतपणे मान हलवली होती. दुःख माणसाला आंधळ करतं आणि विश्वास त्या आंधळेपणाला मूर्खपणाचं रूप देतो. मी पुन्हा सगळी कागदपत्र समोर पसरवली. आता माझ्या मनात फक्त संशय नव्हता, मला स्वतःच्या शांततेवरच राग येऊ लागला होता. 8 वर्ष मी पैसे पाठवत राहिलो. 8 वर्ष मी एक कथा खरी मानत राहिलो. 8 वर्ष मला वाटत राहिलं की मी माझ्या मुलाच्या शेवटच्या आठवणीचं रक्षण करतो आहे. पण जर ती कथा अपुरी होती तर, जर त्या रात्री मला संपूर्ण सत्य सांगितलंच गेलं नव्हतं तर, जर ओमने आज जे सांगितलं ती एखाद्या मुलाची क्षणिक भीती नसून त्या घरातील दडलेल्या सत्याची झलक असेल तर, मग काय? रात्र बरीच झाली होती, पण झोपेचा प्रश्नच नव्हता. मी दूरध्वनी हातात घेतला, बँकेचे संदेश पाहिले, तारखा पाहिल्या, रक्कम पाहिली, मग पुन्हा रुग्णालयाचं कागदपत्र उघडलं. यावेळी मला फक्त वेळेतील फरक दिसला नाही, खाली आणखी एक नाव अर्धवट खोडलेलं दिसलं. जणू आधी काहीतरी वेगळं लिहिलं गेलं होतं आणि नंतर घाईघाईत बदल करण्यात आला होता. माझे हातपाय गार पडले. त्या क्षणी पहिल्यांदाच मला स्पष्ट जाणवलं की 2च शक्यता आहेत. एकतर माझ्या मुलाच्या मृत्यूची कथा खोटी होती किंवा त्याच्या नावावर गेली 8 वर्ष माझ्याशी फार मोठा डाव खेळला गेला होता. त्या रात्री मी दिवा बंद केला खरा, पण अंथरुणावर पडूनही डोळे मिटू शकलो नाही. खोलीतील पंखा फिरत होता आणि त्याच्या प्रत्येक फेरीसोबत जणू एकच प्रश्न माझ्यासमोर उभा राहत होता. इतकं सगळं तुझ्या डोळ्यांसमोर होतं, मग तू आधी का पाहिलं नाहीस? मी सारखा कुशी बदलत राहिलो, पण मनातील अस्वस्थता अधिकच वाढत होती. दुःखाच्या काळात माणूस अनेक गोष्टी ईश्वरावर सोडून देतो. मीही तसंच केलं होतं, पण आता पहिल्यांदाच असं वाटत होतं की मी ईश्वरावर नाही तर एका माणसाच्या शब्दांवर विश्वास ठेवला होता आणि कदाचित तोच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरला होता. सकाळी दुकान उघडण्याची इच्छाच नव्हती, तरीही नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता उठलो. सवयी अनेकदा तुटलेल्या मनाला आधार देतात. मी चहा ठेवला, अंगण झाडून घेतलं, अंघोळीनंतर तुळशीला पाणी घातलं आणि नकळत पुन्हा तीच फाईल टेबलावर आणून ठेवली. माझ्या हातांनी एकदा जे काम सुरू केलं होतं त्यातून आता मागे फिरणं शक्य नव्हतं. मला ठाऊक होतं, जर यावेळीही मी डोळे झाक केली तर आयुष्यभर स्वतःला क्षमा करू शकणार नाही. दुकान उघडल्यानंतरही माझं लक्ष कामात लागत नव्हतं. ग्राहक येत होते, सामान घेत होते, पैसे देत होते आणि मी एखाद्या यंत्रासारखा सगळं करत होतो. सकाळी साधारण 9च्या सुमारास माझे जुने परिचित गोविंदराव दुकानात आले. ते निवृत्त झाले होते. पूर्वी ते सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून काम करत होते. फाईल, नोंदवही, तारीख, शिक्के आणि कागदपत्रांमधील विसंगती ओळखण्यात त्यांची नजर आजही तितकी तीक्ष्ण होती. माझ्या वयातील माणसं जेव्हा कुणाकडे मदत मागतात तेव्हा शब्दांपेक्षा चेहऱ्यावरील भाव जास्त बोलत असतात. गोविंदरावांनी माझ्याकडे एक नजर टाकली आणि लगेच विचारलं, काय रे विठ्ठल, रात्रभर झोप झाली नाही का? मी दुकानातील मुलाला पुढे बसवलं आणि गोविंदरावांना आपल्या छोट्या खोलीत घेऊन गेलो. तीच खोली जिथे सुमित्रा पूर्वी ग्राहकांच्या उधारीची नोंद करून ठेवायची. मी फाईल त्यांच्यासमोर उघडून ठेवली. सुरुवातीला मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली नाही, फक्त एवढंच सांगितलं की काही कागदपत्रांमधील वेळा आणि नोंदी जुळत नसल्यासारखं वाटत आहेत. त्यांनी चष्मा नीट लावला, एक एक पान पाहायला सुरुवात केली, काही पानं उलटली आणि पुन्हा पहिल्या कागदावर आले. त्यांचा चेहरा हळूहळू गंभीर होत गेला. ही वेळ एकमेकांशी जुळत नाही. त्यांनी कागदावर बोट ठेवत म्हटलं, आणि ही खाली केलेली खाडाखोडही योग्य वाटत नाही. रुग्णालयाच्या नोंदीमध्ये अशी दुरुस्ती सहजपणे स्वीकारली जात नाही. योग्य पद्धतीने नोंद करून बदल केला जातो. इथे तर थेट बदल केल्यासारखं दिसतं. मी कोरड्या पडलेल्या घशाने विचारलं, म्हणजे काय? ते खूप जपून म्हणाले, यावरून लगेच काही सिद्ध होत नाही, पण प्रश्न नक्की निर्माण होतो आणि हा काही साधासुद्धा प्रश्न नाही. मग मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली. सौरभचा अपघात, घाईघाईत झालेले अंत्यसंस्कार, मृतदेह न दाखवणं, प्राजक्ताची भूमिका, गेली 8 वर्ष पाठवलेले पैसे आणि ओमने मला सांगितलेले शब्द. आजोबा, आईला पैसे देऊ नका. गोविंदराव काही क्षण शांत बसून राहिले. मग ते म्हणाले, सर्वप्रथम भावनांच्या भरात काही करू नकोस. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाक. 3 गोष्टी तपासून पहा, रुग्णालयाची नोंदी, स्मशानभूमीची नोंद आणि शाळेची कागदपत्र. ते पुढे म्हणाले, मुलगा घाबरलेला असेल तर घरात काहीतरी बिनसलं आहे आणि इतकी वर्ष पैसे जात असतील तर त्या खर्चाची नोंद कुठेतरी असायलाच हवी. मी विचारलं, रुग्णालयाच्या नोंदी मिळू शकतील का? ते म्हणाले, प्रकरण खूप जुनं आहे, त्यामुळे ते अवघड असेल, पण प्रयत्न नक्की करता येईल. मात्र हे काम एकट्याने करू नकोस. क्षणभर थांबून ते पुन्हा म्हणाले, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, लगेच हत्या किंवा फसवणुकीचा निष्कर्ष काढू नकोस. आधी सुरुवात कुठे झाली ते शोध.
त्यानंतर पुढचं पाऊल ठरव. निघताना त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली, जी माझ्या मनात कायमची कोरली गेली. विठ्ठल, दुःखात माणसं खूप भावनिक होतात, विचार न करता स्वाक्षऱ्या करतात आणि नंतर त्यात स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांमुळे त्यांच्याच विरोधात परिस्थिती उभी राहते. त्या दिवशी मी दुकान नेहमीपेक्षा लवकर बंद केलं. संध्याकाळी बँकेची जुनी पासबुकं, पैसे पाठवल्याच्या पावत्या, धनादेशांच्या प्रती आणि व्यवहारांच्या नोंदी सगळं बाहेर काढलं. पूर्वी मी फक्त रकमेवर लक्ष द्यायचो, आता मी तारखांकडेही पाहू लागलो. दरवर्षी जानेवारीमध्ये पैसे गेले होते हे मला ठाऊक होतंच, पण गेल्या 3 वर्षात 2-2 वेळा अतिरिक्त रक्कमही पाठवली गेली होती. एकदा शाळेतील प्रवेशाच्या कारणासाठी, एकदा वैद्यकीय आणीबाणीच्या कारणासाठी आणि एकदा घराच्या दुरुस्तीच्या कारणासाठी. अचानक मला एक गोष्ट आठवली. शाळेच्या प्रवेशासाठी पैसे पाठवल्यानंतरही प्राजक्ताने मला कधीही शाळेच्या वार्षिक कार्यक्रमाला बोलावलं नव्हतं. वैद्यकीय खर्चाच्या वेळी तिने डॉक्टरांचं एकही कागदपत्र दाखवलं नव्हतं. घराच्या दुरुस्तीसाठी पैसे घेतले होते, पण तिच्या घरात कोणताही विशेष बदल मला कधी दिसला नव्हता. मी स्तब्ध होऊन बसलो. मी खरंच मदत करत होतो का, की फक्त कुणाच्या सोयीचं समाधान बनलो होतो? दुसऱ्या दिवशी मी अतिशय सावधपणे पहिलं पाऊल टाकलं. मला थेट प्राजक्तावर संशय व्यक्त करून सगळं बिघडवायचं नव्हतं. मी तिला दूरध्वनी केला आणि शांत आवाजात म्हणालो, मी विचार करत होतो की यावेळी ओमची शाळेची फी मी थेट शाळेत जाऊन भरतो. तुलाही वारंवार त्रास होणार नाही. दूरध्वनीच्या दुसऱ्या टोकाला 2 क्षण शांतता पसरली. कधी कधी अशी छोटीशी शांतताही मोठं सत्य उघड करून जाते. मग तिने हलकसं हसत उत्तर दिलं, अहो बाबा, त्याची गरज नाही, मी भरून टाकेन. अगं, प्रक्रिया खूप मोठी असते. मी प्रेमाने म्हणालो, काही हरकत नाही बाळा, मी भरून टाकेन. शेवटी तो माझाही नातू आहे. ती लगेच म्हणाली, नाही बाबा, माझा अर्थ असा आहे की सध्या फी बाकी नाही, नंतर पाहू. तिच्या आवाजातली चिडचिड माझ्यापासून लपली नाही. दूरध्वनी ठेवल्यानंतर मला एक गोष्ट स्पष्ट समजली. एकतर फीबद्दल सांगितलेली गोष्ट खोटी होती किंवा तिला मी शाळेपर्यंत पोहोचणं नको होतं. त्याच दुपारी मी ओमच्या शाळेत गेलो. ती एखादी मोठी नामांकित शाळा नव्हती. मध्यम दर्जाची इंग्रजी माध्यमाची शाळा होती. 4 मजली इमारत, भिंतींवर प्रेरणादायी वाक्य, प्रार्थनेसाठी व्यासपीठ आणि बाहेर उभ्या पालकांची गर्दी. त्या गर्दीत प्रत्येक घराची एक वेगळी कहाणी दडलेली होती. मी सुरक्षा रक्षकांची परवानगी घेऊन कार्यालयात पोहोचलो. स्वागत कक्षात बसलेल्या महिलेने माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि विचारलं, हो, कोणाला भेटायचं आहे? मी उत्तर दिलं, मी ओमचा आजोबा आहे. त्याच्या आईचं नाव प्राजक्ता आहे. मला त्याच्या फी आणि पालकांच्या नोंदीबद्दल थोडी माहिती हवी होती. ती म्हणाली, त्याचे आईवडील आले आहेत का? मी शांतपणे उत्तर दिलं, नाही, माझा मुलगा आता हयात नाही. मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मीच सांभाळतो. हे ऐकताच तिचा आवाज मावा झाला. तिने एका लिपिकाला बोलावलं. काही वेळानंतर एक जाड नोंदवही आणि संगणकावरील नोंदी समोर उघडल्या गेल्या. लिपिक माहिती पाहत म्हणाला, बहुतेक फी ऑनलाईन भरली जाते. मात्र पुढच्या क्षणी तो पडद्याकडे पाहत थांबला. मागच्या सत्राची फी उशिरा भरली गेली होती. मी आश्चर्याने विचारलं, उशिरा? तो म्हणाला, हो, आणि शिकवणीच्या फीसोबतच वाहतूक शुल्कही बाकी होतं. हे ऐकताच माझ्या कानात जणू गरम लाट उसळली. वाहतूक शुल्क बाकी होतं? मग शाळेच्या खर्चाच्या नावाखाली घेतलेले अतिरिक्त पैसे कुठे गेले? मी स्वतःला सावरत विचारलं, पालकांच्या तपशिलात काय लिहिलं आहे? त्यांनी पडदा पूर्णपणे माझ्याकडे वळवला. नाही, पण थोडासा भाग दिसत होता. वडिलांच्या नावाच्या जागी सौरभ, आईच्या नावाच्या जागी प्राजक्ता. हे पाहून माझा घसा दाटून आला. दिवंगत वडिलांचं नाव तिथे असणं स्वाभाविक होतं, पण खाली आपत्कालीन संपर्काच्या जागी माझं नाव नव्हतं. इतकी वर्ष आर्थिक जबाबदारी मी सांभाळत होतो, तरीही नाही. तिथे दुसरंच नाव लिहिलं होतं, निखिल. नात्याच्या जागी काहीसं काका असं लिहिलेलं दिसलं. मी वर पाहत विचारलं, हा निखिल कोण आहे? लिपिकाने खांदे उडवले. सर, प्रवेशार्जात जे लिहिलं जातं तेच इथे नोंदवलं जातं. माझ्या बोटात थंडवा पसरला. ओमने कधीही निखिलचा उल्लेख केला नव्हता. प्राजक्तानेही नाही. मग आपत्कालीन संपर्क म्हणून त्याचं नाव का होतं? आणि हा कोणता काका? घरातील मदत करणारा नातेवाईक की आणखी कोणी? त्या क्षणी मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तिथे राग व्यक्त करणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं होतं. मी फक्त एवढंच विचारलं, मी मुख्याध्यापकांना भेटू शकतो का? मुलाच्या शिक्षणात माझा आर्थिक सहभाग आहे, त्यामुळे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मला 10 मिनिटं बाहेर बसायला सांगितलं गेलं. प्रतीक्षा करताना माझी नजर सूचना फलकावर, मुलांच्या चित्रांवर आणि वार्षिक कार्यक्रमाच्या छायाचित्रांवर फिरत होती. त्या चित्रांमध्ये एक कागद माझ्या नजरेत भरला. लहान मुलांनी काढलेली माझं कुटुंब ही चित्र तिथे लावलेली होती. मी सहजपणे ती पाहत होतो आणि अचानक माझा श्वास अडखळला. एका चित्राच्या कोपऱ्यातील अक्षर मला ओळखीची वाटली. मी जवळ गेलो. खाली स्पष्टपणे नाव लिहिलं होतं, ओम. चित्रात एक घर होतं, एक छोटंसं मूल होतं, एक स्त्री होती आणि वरच्या खिडकीत एक पुरुष उभा होता. त्या पुरुषाचे केस खांद्यापर्यंत वाढलेले दाखवले होते. दाढीही मोठी होती. त्याच्या शेजारी लाल रंगाची एक जाड रेघ काढलेली होती, जणू एखादा बंद दरवाजा किंवा लोखंडी गज.
खाली वाकडी तिकडी अक्षरं होती. बाबा खिडकीतून पाहायचे. ते शब्द वाचताच माझे हात गार पडले. मी ते चित्र हातात घेतलं नाही, फक्त त्याकडे एकटक पाहत राहिलो. बाबा खिडकीतून पाहायचे. हे शब्द एखाद्या मुलाने भूतकाळातील आठवणीसाठी लिहिले होते. पण त्या चित्रात वडील घराच्या आत उभे होते. रस्ते अपघातात हरवलेले नव्हते. क्षणभर माझ्या मनात विचार चमकून गेला. ही एखादी जुनी आठवण होती का? की त्या छोट्या मुलाने नकळत असं काही रेखाटलं होतं ज्यामध्ये अनेक वर्षांपासून लपलेलं एखादं सत्य दडलं होतं? ही केवळ एखादी कल्पना होती की एखाद्या सत्तेचा उरलेला तुकडा? हे मला समजत नव्हतं. तेवढ्यात माझ्या मनातून आवाज आला. मी दचकून मागे वळलो. लिपिक मला मुख्याध्यापकांच्या दालनात घेऊन जाण्यासाठी आला होता. मुख्याध्यापिका शांत आणि समजूतदार स्वभावाच्या होत्या. मी त्यांना थेट सगळी गोष्ट सांगितली नाही. फक्त एवढंच सांगितलं की मी ओमच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करतो आणि त्याच्या मानसिक स्थितीबद्दल मला काळजी वाटते. त्यांनी काही सर्वसाधारण गोष्टी सांगितल्या. ओम खूप गोड मुलगा आहे. वर्गात त्याचं वागणं चांगलं असतं, पण कधीकधी तो विचारात हरवलेला दिसतो. त्याच्या चित्रांमध्येही काहीशी गडद भावना दिसून येतात. मग त्या सहजपणे म्हणाल्या, त्याचे काका काही वेळा पालक बैठकीला आले होते. ओम त्यांच्याशी खूप जुळलेला दिसतो, पण आईसमोर तो फार कमी बोलतो. मी विचारलं, ते काका कोण होते? त्या म्हणाल्या, मला वाटलं कुटुंबातीलच कुणीतरी असावं. 1-2 वेळा ते प्राजक्तासोबत आले होते. एकदा ते एकटेही आले होते. सुरुवातीला ओम त्यांना निखिल काका म्हणायचा. नंतर मात्र त्याने त्यांचा उल्लेख करणं बंद केलं. मी मान हलवली, पण माझ्या मनातील गोंधळ अधिकच वाढला होता. कारण सौरभला भाऊ किंवा बहीण नव्हती. तो आमचा एकुलता एक मुलगा होता. मग ओम कुणाला काका म्हणत होता? शाळेतून बाहेर पडल्यावर मी थेट घरी गेलो नाही. त्या भागातील एका जुन्या संगणक केंद्राजवळ गाडी थांबवून काही वेळ शांत बसलो. मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. प्राजक्ता दुसऱ्या कुणासोबत राहत होती का? आणि तसं असेल तर तिने ते लपवलं का? पण जर फक्त नव्या नात्याचा विषय असता तर ओम मला पैसे देऊ नका असं भीतीने का सांगत होता? पैसे, भीती, शाळेतील नोंदी, आपत्कालीन संपर्क, चित्र, सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जाऊ लागल्या होत्या. संध्याकाळी मी आणखी एक पाऊल उचललं. यावेळी मी अशा ठिकाणी गेलो जिथे माझं जाणं मी अनेक वर्ष टाळत होतो. त्या खासगी रुग्णालयात, जिथे अपघातानंतर सौरभला आणलं गेलं होतं. रुग्णालयाचं रूप पूर्णपणे बदललं होतं. नवीन फरशी, नवीन स्वागत कक्ष, नवीन बिल विभाग, पण जुन्या इमारतीतील अभिलेख कक्ष मागेच होता. मी चौकशी विभागात जाऊन नम्रपणे सांगितलं की मला 8 वर्षांपूर्वीच्या अपघाताशी संबंधित दाखल नोंदी पाहायच्या आहेत. काही वैयक्तिक कागदपत्रांमध्ये विसंगती दिसत आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला नकार दिला. पुढच्या जुन्या नोंदी लगेच मिळणं शक्य नव्हतं. मी रुग्णाचं नाव, नेमकी तारीख आणि संदर्भ माहिती दिली. त्याने अर्ज लिहून देण्यास सांगितलं. नोंद उपलब्ध असेल तर तपासता येईल असं तो म्हणाला. मी तिथेच अर्ज लिहून दिला. बाहेर पडत असताना मागून एका वयस्कर कर्मचाऱ्याने माझ्याकडे बारकाईनं पाहिलं. कदाचित त्याने मला ओळखलं नव्हतं, पण माझ्या हातातील कागद पाहून विचारलं, जुनं प्रकरण आहे का? मी उत्तर दिलं, हो, 8 वर्षांपूर्वीचं, माझ्या मुलाच्या अपघाताचं. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तो म्हणाला, तो महामार्गावरील जळालेला वाहनाचा प्रकार? हे ऐकताच माझं हृदय जोराने धडधडू लागलं. हो, बहुतेक तोच, मी अडखळत म्हणालो. तो काही क्षण आठवण्याचा प्रयत्न करत राहिला. मग म्हणाला, मला सगळं स्पष्ट आठवत नाही, पण एक गोष्ट आठवते. त्या रात्री नातेवाईक खूपच घाबरलेले होते. मृतदेहाची ओळख पटवण्यावरून काहीसा वादही झाला होता. एका वरिष्ठ डॉक्टरना बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकरण फार लवकर बंद करण्यात आलं. मी त्याचा हात धरला. तो नातेवाईक कोण होता? तो हलकेच हात सोडवत म्हणाला, नाव आठवत नाही, पण एक स्त्री होती, बारीक अंगाची, उंच. ती वारंवार सांगत होती की कुटुंबियांना मृतदेह दाखवू नका, अवस्था खूपच वाईट आहे. मग त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं. जणू त्याला जाणवलं होतं की त्याच्या शब्दांनी माझ्या मनात काहीतरी खोल हलवलं आहे. तो थोडा मागे सरकत म्हणाला, मी खात्रीने काही सांगत नाही. खूप वर्ष झाली आहेत, पण माझ्यासाठी एवढं सुद्धा पुरेसं होतं. परतताना मी गाडी हळूहळू चालवत होतो. शहरातील वाहतूक, धूळ, गर्दी, सगळं काही नेहमीसारखं होतं. पण माझं आयुष्य आता मुळीच पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. आतापर्यंत माझ्याकडे वेगवेगळे तुकडे जमा झाले होते. मुलाच्या मनातील भीती, फीबाबतचं सत्य, शाळेतील निखिलचं नाव, चित्रात लिहिलेलं बाबा खिडकीतून पाहायचे, रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवताना झालेला वाद आणि त्यावर भर म्हणून कागदपत्रांमधील विसंगती. त्या रात्री मी अमोलला दूरध्वनी केला नाही. मुलं दूरध्वनीवर खरं बोलत नाहीत, विशेषतः घरात कुणीतरी ऐकत असेल तर. मी फक्त त्याला एक छोटासा संदेश पाठवला, उद्या मी तुझ्यासाठी तुझं आवडतं पुस्तक घेऊन येणार आहे. त्याने फक्त एक हसरं चिन्ह पाठवलं. 5 मिनिटांनी आणखी एक संदेश आला, आजोबा तुम्ही आलात की वर पाहू नका. मी तो संदेश 3 वेळा वाचला. वर पाहू नका. माझे हात थरथरू लागले. याचा अर्थ वर काहीतरी होतं, कुणीतरी होतं, किंवा अमोलला आधी मी काहीतरी वेगळं पाहावं असं वाटत होतं. नाहीतर कदाचित संधी निघून गेली असती. मी त्याला लगेच उत्तर दिलं नाही. मुलाच्या मनात आणखी भीती निर्माण करणं योग्य नव्हतं. मी फक्त लिहिलं, ठीक आहे बाळा,
त्या रात्री मी पुन्हा कपाट उघडलं आणि समोर बसलो. यावेळी सौरभच्या फाईलबरोबर त्याने लिहिलेली काही जुनी पत्रसुद्धा बाहेर काढली. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात तो मला आणि सुमित्राला लहान लहान पत्र लिहायचा. आजच्या काळात ते काहीसं वेगळं वाटेल, पण त्याला लेखनाची प्रचंड आवड होती. तो अनेक साहित्यिक चर्चांमध्ये सहभागी व्हायचा. त्याचे काही लेख वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाले होते. म्हणूनच इतकी आधुनिक साधनं उपलब्ध असूनही त्याला पत्र लिहिणं खूप आवडायचं. त्याचं म्हणणं होतं की शब्दांमध्ये भावना असतात, आपलेपणा असतो आणि त्यांना जपून ठेवता येतं. मी ती पत्र चाळत होतो. त्यापैकी एका पत्रात त्यांनी लिहिलं होतं, बाबा प्राजक्ता खूप चांगली आहे, फक्त कधी कधी ती खूप शांत राहते, पण काही हरकत नाही, मी सगळं सांभाळून घेईन. त्यावेळी मी त्या ओळींकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं. शेवटी लग्न त्याने स्वतःच्या इच्छेने केलं होतं. प्रत्येक संसारात चढ उतार असतातच. कोणता संसार कायम एकाच रेषेत चालतो असं समजून मी ती गोष्ट मनावर घेतली नव्हती. पण आज तीच ओळ माझ्यासमोर नव्या अर्थाने उभी राहिली होती. आता प्रश्न फक्त एवढाच नव्हता की प्राजक्ताने पैसे कुठे खर्च केले. प्रश्न हा होता की माझ्या मुलासोबत नेमकं काय घडलं होतं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ओम नेमकं कोणत्या वास्तवात जगत होता. दुसऱ्या दिवशी मी दुकान पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शटरवर एक चिठ्ठी चिटकवली, वैयक्तिक कारणामुळे आज दुकान बंद राहील. त्यानंतर मी गोविंदरावांना दूरध्वनी केला. ते फक्त एवढंच म्हणाले, एकट्याने जाऊ नकोस आणि गेलास तर डोळे पूर्ण उघडे ठेव, रागावरही नियंत्रण ठेव. दुपारपर्यंत मी प्राजक्ताच्या घरासमोर उभा होतो. गल्ली तीच होती, पण आज प्रत्येक गोष्ट वेगळी भासत होती. वरच्या मजल्यावरील खिडकीचा पडदा अर्धवट ओढलेला होता. लोखंडी गेटजवळ एक जुनी सायकल पडली होती. दरवाजा बंद होता, पण आतून मंद आवाज येत होता. मी घंटी वाजवणार इतक्यात माझी नजर उजव्या बाजूला ठेवलेल्या कचरापेटीजवळ पडली. तिथे औषधाची एक फाटलेली चिठ्ठी पडली होती. बहुधा वाऱ्याने उडून बाहेर आली असावी. मी वाकून ती उचलली. नाव पूर्णपणे वाचता येत नव्हतं, पण आडनावाचा शेवटचा भाग स्पष्ट दिसत होता. तो प्राजक्ताचाच होता. खाली डॉक्टरांनी लिहिलेल्या नोंदीत एका औषधाचं नाव होतं. ते वाचताच माझ्या छातीत धडधड वाढली. प्राजक्ताच्या घरात असं कोण होतं ज्याला त्या औषधाची गरज पडत होती? मला काहीच समजत नव्हतं. म्हणून मी लगेच त्या चिठ्ठीचा फोटो काढला आणि माझ्या एका मित्राला पाठवला. त्याचा मुलगा डॉक्टर होता. मी त्याला दूरध्वनी करून म्हटलं, जरा या औषधाबद्दल माहिती काढून मला सांग. त्यानंतर मी काही वेळासाठी गेटपासून थोडा दूर जाऊन उभा राहिलो. प्राजक्ताने मला तिथे उभं पाहू नये आणि माझ्या हातातली चिठ्ठीही दिसू नये अशी माझी इच्छा होती. साधारण 10 मिनिटांनंतर माझ्या मित्राचा पुन्हा दूरध्वनी आला. त्याने सांगितलं की हे औषध एखाद्या व्यक्तीला शांत ठेवण्यासाठी दिलं जातं. हे ऐकताच माझ्या छातीत धडधड वाढली आणि मी लगेच दूरध्वनी बंद केला. या घरात असं कोण होतं ज्याला शांत ठेवण्यासाठी औषधं द्यावं लागत होतं? तेवढ्यात वरच्या खिडकीमागून कुणीतरी हळूच पडदा सरकवला आणि मला 2 डोळे दिसले. माझ्या हातात ती फाटलेली चिठ्ठी होती आणि खिडकी आडून डोकावणाऱ्या त्या नजरेने माझ्या मनात जितकी भीती निर्माण केली त्याहून अधिक संताप निर्माण केला. 8 वर्षानंतर पहिल्यांदाच मला असं वाटलं की मी सत्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहे आणि आता मागे फिरणं अशक्य आहे. पण त्या क्षणी गोविंदरावांचे शब्द आठवले, डोळे उघडे ठेव आणि रागावर ताबा ठेव. जर मी तिथेच आरडाओरडा केला असता, दार ठोठावलं असतं किंवा प्राजक्तावर ओरडलो असतो, तर ती सगळे पुरावे लपून बसली असती किंवा अमोलला ढाल बनवून उभी राहिली असती. मी ती चिठ्ठी दुमडून खिशात ठेवली, खोल श्वास घेतला आणि घंटी वाजवली. दार प्राजक्तानेच उघडलं. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर कृत्रिम आश्चर्य उमटलं, जणू मी पूर्वसूचना न देता येऊ शकतो याची तिला कल्पनाच नव्हती. तिने लगेच आवाजात गोडवा आणत म्हटलं, अरे बाबा, आधी कळवलं असतं तर बरं झालं असतं. पण मी तिच्या चेहऱ्यावरील भाव वाचत होतो. ही तीच स्त्री होती जिला समजून घेण्याचा मी वर्षानुवर्ष प्रयत्न करत होतो आणि प्रत्येक वेळी स्वतःला समजावून शांत बसत होतो. पण आज पहिल्यांदाच तिच्या डोळ्यांमध्ये मला स्पष्ट अस्वस्थता दिसत होती. मी शांतपणे म्हटलं, ओमसाठी पुस्तक आणलं आहे म्हणून आलो. ती दारातच उभी राहिली आणि म्हणाली, ओम वर अभ्यास करत आहे. वर म्हणजेच तीच जागा जिच्याबद्दल ओमने संदेशात लिहिलं होतं की वर पाहू नका. मी हलकसं हसलो आणि म्हणालो, ठीक आहे, मग आपण खाली बसून थोडा वेळ गप्पा मारू. हे ऐकताच ती क्षणभर थबकली, पण नाईलाजाने बाजूला झाली. मी घरात शिरलो. बैठक पूर्वीसारखीच होती. सोफा, मधोमध टेबल, भिंतींवर कृत्रिम फुलांचा गुच्छ आणि कोपऱ्यात दूरदर्शन. पण आज मी फक्त वस्तू पाहत नव्हतो, मी वातावरण पाहत होतो. भीती जाणवत होती, घरातला ताण जाणवत होता. मी मुद्दाम काहीच विचारलं नाही. प्राजक्ताने चहाबद्दलही विचारलं नाही. याचा अर्थ घरात कुणीतरी असं होतं ज्याला ती माझ्यासमोर आणू इच्छित नव्हती किंवा ती स्वतःच खूप घाबरलेली होती. मी पुस्तक टेबलावर ठेवलं आणि सहजपणे म्हटलं, काल मी ओमच्या शाळेत जाऊन आलो. हे ऐकताच तिचा चेहरा क्षणार्धात कठोर झाला, पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, शाळेत कशासाठी? मी शांतपणे उत्तर दिलं, फीबद्दल चौकशी करायची होती. यावेळी मी थेट फी भरावी असं वाटलं. हे ऐकताच
तिच्या बोटांची हालचाल खुर्चीच्या कडेला वाढली. ती म्हणाली, मी सांगितलं होतं ना, त्याची गरज नाही. यावेळी मी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, गरज तुला नसावी, मला आहे. क्षणात खोलीतील वातावरण आणखी जड झालं. तिने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आवाजातील कोरडेपणा लपला नाही. तुम्ही उगाचच काळजी करत आहात. मी अजूनही खिशातील चिठ्ठी बाहेर काढली नव्हती. योग्य वेळ आलेली नव्हती. मग मी शांत स्वरात विचारलं, निखिल कोण आहे? हे ऐकताच जणू तिला मोठा धक्का बसला. ती अडखळत म्हणाली, कोण? निखिल. मी म्हणालो, तोच ज्याचं नाव ओमच्या शाळेतील आपत्कालीन संपर्क म्हणून नोंदवलं आहे. तोच जो पालक बैठकीला काका म्हणून जात होता. आता तिच्या चेहऱ्यावरील कृत्रिम आव आणखी टिकू शकला नाही. ती घाईघाईने म्हणाली, अरे तो एक दूरचा नातेवाईक आहे, कधी कधी मदत करतो. मी शांतपणे उत्तर दिलं, पण सौरभला भाऊ नव्हता आणि माझ्या ओळखीतील असा कुठलाही नातेवाईक नाही जो माझ्या नातवाच्या आपत्कालीन संपर्कात असेल आणि मला त्याची कल्पनाही नसेल. आता तिची चिडचिड उघडपणे दिसू लागली. ती तिरस्काराने म्हणाली, म्हणजे आता प्रत्येक छोट्या गोष्टींचं स्पष्टीकरण मला द्यावं लागणार आहे का? तिच्या आवाजातील तीव्रतेकडे मी पूर्ण दुर्लक्ष केलं, कारण आता माझ्या मनातून भीती निघून गेली होती. तिच्या जागी एक शांत, ठाम निर्धार उभा राहिला होता. मी उठलो आणि खोलीत 2 पावलं चालत जिन्याकडे पाहिलं. प्राजक्ता लगेच माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि घाईघाईने म्हणाली, वर कुणीच नाही. मी ज्या चुकीची वाट पाहत होतो ती तिने स्वतःच केली होती. मी शांतपणे विचारलं, मी तुला कधी सांगितलं की मी वर जाणार आहे? ती क्षणभर गप्प झाली. आमच्यामध्ये काही सेकंद अशी शांतता पसरली ज्यात खोटेपणाचं ओझं स्पष्ट जाणवत होतं. तेवढ्यात वरून एखादी वस्तू खाली पडल्याचा मंद आवाज आला. प्राजक्ताने नकळत वर पाहिलं. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं होतं. मी तिला बाजूला सारलं आणि जिन्याकडे वळलो. तिने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण काही नाती माणसाला वयाच्या पलीकडची ताकद देतात. मी तिचा हात झटकला आणि कठोर आवाजात म्हटलं, बाजूला हो. ती घाबरून म्हणाली, बाबा तुम्हाला गैरसमज होत आहे. तिचा आवाज फार मंद होता. कदाचित वर जे कोणी होतं त्याला सावध करायचं नव्हतं. मी जिना चढू लागलो. वर 2 खोल्या होत्या. एकीचं दार उघडं होतं, दुसऱ्या खोलीचं दार बंद होतं. त्या बंद दाराखालून मंद प्रकाश बाहेर येत होता. माझं हृदय जोराने धडधडत होतं. मी दारावर 2-3 वेळा टकटक केली. सुरुवातीला आतून काहीच हालचाल झाली नाही. मग अतिशय मंद आवाज आला, कोण आहे? आणि त्या एका आवाजाने माझं संपूर्ण आयुष्य थांबल्यासारखं झालं. तो आवाज मी कधीच विसरू शकलो नसतो. 8 वर्षही तो आवाज माझ्या मनातून पुसू शकला नव्हता. आवाज बदलला होता, थकला होता, तुटला होता, पण तो माझ्या मुलाचा आवाज होता. सौरभचा आवाज. माझा हात दारावरून खाली सरकला. मी जागच्या जागी थिजलो. आतून पुन्हा आवाज आला. माझ्या ओठांतून फक्त एकच शब्द बाहेर पडला, सौरभ. तेवढ्यात आत काहीतरी पडल्याचा आवाज झाला. मला आणखी थांबवत नव्हतं. मी दाराची कडी उघडली. दार उघडताच माझ्यासमोर उभा असलेला माणूस 8 वर्षांपूर्वीचा सौरभ नव्हता. तो अत्यंत क्रश झाला होता. जणू हाडांचा सांगाडाच उभा होता. चेहऱ्यावरील तेज नाहीसं झालं होतं. डोळ्यांखाली खोल काळी वर्तुळं पडली होती. लांब केस खांद्यापर्यंत वाढले होते आणि दाढीही बरीच वाढलेली होती. त्याचं संपूर्ण रूप विस्कटलेलं होतं, पण तो माझाच मुलगा होता. तोच मुलगा ज्याच्या मृत्यूचं दुःख मी 8 वर्ष मनात बाळगून जगलो होतो, ज्याच्या अस्थी मी जपून ठेवल्या होत्या, ज्याच्या जाण्याच्या धक्क्याने सुमित्रा हे जग सोडून गेली होती आणि ज्याच्या नावाखाली मी वर्षानुवर्ष माझ्या कष्टाची कमाई दुसऱ्याच्या खात्यात जमा करत राहिलो होतो. मी थरथरत हात पुढे केला, पण त्याला स्पर्श करण्याचीही भीती वाटत होती. जणू हे स्वप्न आहे आणि स्पर्श केला तर क्षणात नाहीसं होईल. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्याने कोरडे पडलेले ओठ हलवले, पण सुरुवातीला शब्द बाहेर आले नाहीत. मग मोठ्या प्रयत्नाने तो कुजबुजला, बाबा. त्यानंतर मी आधी रडलो की खाली बसलो हे आजही मला आठवत नाही. माझ्या पायातली शक्तीच संपली होती. मी दाराच्या उंबरठ्यावर बसून गेलो. 8 वर्षांचं दुःख एका क्षणात तुटून वेगळ्याच वेदनेत बदललं होतं. समाधान, संताप, अपराधीपणा, आश्चर्य, पश्चाताप, सगळ्या भावना एकाच वेळी मनात उसळल्या होत्या. मी खाली बसलो असताना माझी नजर त्याच्या पायांकडे गेली आणि माझ्या अंगावर काटा आला. त्याच्या पायात जाड लोखंडी साखळी बांधलेली होती. मी खोलीभर नजर फिरवली. सगळीकडे औषधांच्या बाटल्या, रिकामी पॅकिंग आणि विविध वस्तू विखुरलेल्या होत्या. खिडकीवर जाड पडदा लावलेला होता. कोपऱ्यात एक स्टीलचं ताट ठेवलेलं होतं. ती एखादी आजारी व्यक्तीची काळजी घेण्यासाठी तयार केलेली खोली नव्हती. ती एखाद्या माणसाला जगापासून तोडून ठेवण्यासाठी बनवलेली कैद होती. खालून प्राजक्ताचा आवाज आला, बाबा तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. मी अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या कठोर आवाजात ओरडलो. गप्पा बस. माझा आवाज इतका कठोर होता की ती खालीच थांबली. मी सौरभचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि थरथरत्या आवाजात विचारलं, हे सगळं काय आहे? तू जिवंत आहेस तर मग या 8 वर्षात काय घडलं? सौरभने डोळे मिटले, पण तो इतका अशक्त झाला होता की त्याला नीट बोलताही येत नव्हतं. मी सगळं समजून घेतलं.
मी सौरभला सावकाश उचलून खाटेवर बसवलं. त्याच्या पायाला बांधलेली साखळी तोडून दूर फेकून दिली. त्याला पाणी पाजलं. खिडकी पूर्ण उघडली. सगळे पडदे बाजूला सारले जेणेकरून त्याला मोकळी हवा मिळेल. काही वेळाने त्याने स्वतःला सावरलं आणि अतिशय मंद आवाजात बोलायला सुरुवात केली. त्याचा प्रत्येक शब्द माझ्या छातीत खोलवर उतरत होता. अपघाताच्या रात्री अपघात खरंच झाला होता, पण जसं आम्हाला सांगितलं गेलं होतं तसं नव्हतं. गाडीला आग लागली होती, पण सौरभ मरण पावला होता. त्याला गंभीर दुखापत झाली होती. धूर आणि जखमांमुळे तो बेशुद्ध झाला होता. त्याचवेळी प्राजक्ताने संपूर्ण कथेला वेगळंच वळण दिलं. तिची निखिल नावाच्या एका व्यक्तीसोबत आधीपासूनच जवळीक होती. लग्नानंतरही ते नातं संपलं नव्हतं. सौरभला याची काही काळापासून शंका येत होती. त्याला याबद्दल बोलायचं होतं, पण प्रत्येक वेळी तो थांबायचा. कारण घर तुटू नये आणि मुलावर परिणाम होऊ नये अशी त्याची इच्छा होती. अपघाताच्या रात्री त्यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यानंतर जे घडलं त्यात प्राजक्ताला एक भयानक संधी दिसली. सौरभ मेला तर तिला सहानुभूती मिळणार होती, पेन्शन मिळणार होती आणि पुढचं आयुष्य तिच्यासाठी सोपं होणार होतं. रुग्णालयात सौरभला शुद्ध आली होती, पण औषधं आणि जखमांमुळे तो नीट बोलू शकत नव्हता. प्राजक्ताने पैशाच्या जोरावर काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरलं. मग अशी कथा तयार करण्यात आली की रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि कुटुंबियांना त्याला पाहता येणार नाही. त्या गोंधळात तिने ओळख आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केली. त्याच रात्री एका अनोळखी जळालेल्या मृतदेहाची प्रक्रिया सुरू होती. त्याचाच फायदा घेत तिने तो मृतदेह सौरभचा असल्याचं दाखवण्याची योजना रचली. पैशांसमोर सगळं विकलं गेलं होतं. इकडे मला आणि सुमित्राला सांगण्यात आलं की मृतदेहाची अवस्था इतकी भयंकर आहे की तो दाखवता येणार नाही. काही अंत्यसंस्कारही करण्यात आले. त्यानंतर प्राजक्ता सौरभला या खोलीत घेऊन आली आणि त्याला बंदिस्त करून ठेवलं. त्याला अशी औषधं दिली जात होती ज्यामुळे त्याची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होत होती. त्याचबरोबर सतत धमक्या दिल्या जात होत्या की ओमला इजा पोहोचवली जाईल. त्या भीतीमुळे तो पूर्णपणे गप्प झाला होता. मी थरथरत विचारलं, 8 वर्ष तू कुणालाही काही कळवलं नाहीस? सौरभने अशक्तपणे उत्तर दिलं, जेव्हा जेव्हा मला शुद्धीत विचार करता आला तेव्हा मी प्रयत्न केला. एकदा मी तुम्हाला पत्रही लिहिलं होतं, पण प्राजक्ताने ते पकडलं. एकदा शेजाऱ्याला हाक मारली होती, पण त्याआधीच तिने सगळं आवरलं. नंतर तिने ओमला माझ्यासमोर आणलं आणि सांगितलं की मी पुन्हा प्रयत्न केला तर मुलाला माझ्यापासून कायमचं दूर पाठवेल. मी घाबरलो. मी तिला म्हटलं होतं की एक दिवस सत्य बाहेर येईल. तेव्हा ती म्हणायची, सत्य बाहेर आलं तरी मी सांगेन की मला गैरसमज झाला होता आणि तू मानसिकदृष्ट्या अस्थिर झाला आहेस. तिने काही कागदपत्रही दाखवली होती ज्यात मला मानसिक रुग्ण असल्याचं दाखवलं होतं. सुरुवातीच्या काही वर्षात पोलिसांची चौकशी सुरू असताना तिने मला निखिलच्या देखरेखीखाली एका भाड्याच्या घरात ठेवलं होतं. नंतर प्रकरण शांत झालं, निर्णय तिच्या बाजूने लागला आणि पेन्शन सुरू झाली तेव्हा तिने मला पुन्हा इथे आणून बंदिस्त केलं. सगळ्यांना सांगितलं की वर फक्त सामान ठेवायची खोली आहे. हे सगळं ऐकून माझा संताप अनावर झाला. मी उठतच म्हणालो, आता खाली जाऊन सगळ्याचा हिशेब करतो. कदाचित मी खरंच तसं केलं असतं, पण त्या क्षणी ओम धावत खोलीत आला. तो कधी जिना चढून वर आला हे आम्हाला कळलंच नव्हतं. त्याने सौरभकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागला. तो रडत रडत फक्त एवढंच म्हणू शकला, आजोबा मी सांगितलं होतं ना. खरं सांगायचं तर त्या क्षणी मला सूड नको होता, न्याय हवा होता. आणि न्याय आरडाओरड करून मिळत नाही. तो प्रत्येक पुरावा, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक सत्याचा धागा एकत्र करून मिळतो. मी तिथेच बसून गोविंदरावांना दूरध्वनी केला. त्यांनी काहीच विचारलं नाही, फक्त एवढंच म्हणाले, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, मी लगेच येतो आणि एका विश्वासू वकिलालाही सोबत घेऊन येतो. त्यानंतर मी माझ्या जुन्या परिचयातील अभय देशपांडे यांना दूरध्वनी केला. ते आता कुटुंब न्यायालयात वकिली करत होते. अभय देशपांडे आणि गोविंदराव अवघ्या अर्ध्या तासात तिथे पोहोचले. मी लगेच पोलिसांना बोलावलं नाही, कारण आता माझ्याकडे जिवंत पुरावा होता. ओम होता, औषधांची चिठ्ठी होती, शाळेची नोंद होती, कागदपत्र होती. पण हे सगळं व्यवस्थितपणे एकत्र मांडणं आवश्यक होतं, नाहीतर प्राजक्ताने पुन्हा एखादी नवी कथा तयार करून सगळं वाकवू शकली असती. ते येईपर्यंत सौरभने मला आणखी अनेक गोष्टी सांगितल्या. मी दरवर्षी पाठवत असलेल्या पैशांपैकी थोडेफार पैसे ओमवर खर्च केले जात होते, पण उरलेले पैसे प्राजक्ताने आधी निखिलच्या नव्या व्यवसायाच्या नावाखाली खर्च केले. त्यानंतर त्याच्यासोबत नव्या शहरात नवं आयुष्य उभारण्याच्या प्रयत्नात ती गुंतली. ओमच्या शाळेच्या प्रवेशासाठी घेतलेले पैसे तिने स्वतःच्या नव्या घराच्या हप्त्यांसाठी वापरले. घराच्या दुरुस्तीच्या नावाखाली घेतलेले पैसे या वरच्या खोलीला ध्वनिरोधक बनवण्यासाठी खर्च केले गेले. हे सगळं ऐकताना माझ्या कानात जणू वितळलेलं लोखंड ओतलं जात होतं. माझी आयुष्यभराची कमाई, माझं दुःख आणि माझ्या मुलाचं नाव या सगळ्याचा वापर एका व्यक्तीच्या लोभासाठी केला गेला होता. गोविंदराव आणि अभय देशपांडे आल्यावर त्यांनी सर्वप्रथम सौरभचा व्हिडिओ जबाब
नोंदवला. त्यात कोणताही गोंधळ नव्हता, कोणतंही नाट्य नव्हतं. फक्त स्पष्ट आणि शांत शब्दात सांगितलेलं सत्य होतं. त्यानंतर वरच्या खोलीचे, औषधांचे, चिठ्ठ्यांचे आणि सौरभच्या शारीरिक अवस्थेचे छायाचित्रण करण्यात आलं. अभय देशपांडे गंभीरपणे म्हणाले, आता तात्काळ पोलिसांना बोलवा, याच क्षणी. कारण व्यक्तीची प्रत्यक्ष सुटका आणि वैद्यकीय तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. नंतर प्राजक्ता हे फक्त घरगुती वाद असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करेल. थोड्याच वेळात पोलीस आले. यावेळी मात्र मला भीती वाटत नव्हती. मी ठामपणे सगळं सांगितलं. 8 वर्षांपूर्वी माझ्या मुलाच्या खोट्या मृत्यूची कथा तयार करण्यात आली. त्याच्या नावावर मिळणाऱ्या पैशांसाठी फसवणूक करण्यात आली आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं. माझ्याकडे पुरावे आहेत, साक्षीदार आहेत आणि मुलाचाही जबाब आहे, असं मी स्पष्ट सांगितलं. पोलिसांनी सौरभला पाहिलं, खोलीची अवस्था पाहिली आणि सगळी कागदपत्र तपासली. त्यानंतर त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. एका पोलिसाने सौरभला आधार देत सावकाश खाली आणलं. तो नीट चालूही शकत नव्हता. ओम मात्र त्याचा हात घट्ट धरून उभा होता. ते दृश्य पाहून माझे डोळे पुन्हा भरून आले. एका लहान मुलाने 7 वर्षाहून अधिक काळ आपल्या वडिलांना पडद्यामागे, खिडकी आड आणि भीतीच्या सावटाखाली पाहिलं होतं. त्या कोवड्या मनावर काय गेलं असेल याची कल्पनाही करणं कठीण होतं. प्राजक्ता सुरुवातीला सतत एकच सांगत होती, सौरभ मानसिकदृष्ट्या अस्थिर होता, त्याच्यावर उपचार सुरू होते आणि त्याच्या सुरक्षतेसाठीच त्याला वेगळं ठेवलं होतं. पण खोट्याची सर्वात मोठी अडचण ही असते की ते एका कागदावर टिकून राहत नाही. रुग्णालयातील वेळेतील विसंगती, स्मशानातील नोंदी, शाळेतील आपत्कालीन संपर्काची माहिती आणि सौरभला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवणाऱ्या औषधांच्या चिठ्ठ्या एकामागोमाग एक तिच्या विरोधात उभ्या राहू लागल्या. त्यात संध्याकाळी पोलिसांनी निखिलचाही शोध घेतला. त्याच्या दूरध्वनी क्रमांकाच्या आधारे त्याचं ठिकाण शोधण्यात आलं. सुरुवातीला तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण सौरभ जिवंत सापडल्याचं आणि त्याने अधिकृत जबाब दिल्याचं कळताच त्याचं वागणं बदललं. त्याने कबूल केलं की अपघातानंतर प्राजक्ताने त्याला सांगितलं होतं, आता सगळं माझ्या म्हणण्यानुसार होईल, नाहीतर सगळंच नष्ट होईल. त्याचा दावा होता की तो एका तुटलेल्या वैवाहिक नात्याचा फायदा घेत होता, पण त्याला या कारस्थानाची खोली माहिती नव्हती. मात्र हेही शक्य होतं की तो अजूनही स्वतःची भूमिका लपवत होता, कारण सुरुवातीपासूनच तो या संपूर्ण प्रकरणाचा भाग असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कायद्याने पुढे जो काही निर्णय घेतला तो न्यायालयाचा विषय होता, पण माझ्यासाठी एवढंच पुरेसं होतं की शिक्षा आता फक्त कागदांपुरती राहिली नव्हती, ती प्रत्यक्ष सत्याच्या रूपात समोर आली होती. पुढचे अनेक महिने रुग्णालय, पोलीस, वकील, जबाब, वैद्यकीय तपासण्या, मुलाचे समुपदेशन आणि न्यायालयीन लढाई यामध्ये गेले. मी दुकानाकडे जवळजवळ अर्धवट लक्ष द्यायला लागलो. जो माणूस अनेक वर्ष चुकीच्या ठिकाणी पैसे पाठवत राहतो त्याला एका टप्प्यावर समजतं की काही गोष्टी पैसा नव्हे तर उपस्थिती व जिव्हाळा जपून ठेवतात. मी सौरभसाठी योग्य वैद्यकीय उपचारांची व्यवस्था केली. त्याला अनुभवी मानसिक आघात तज्ज्ञांकडे दाखवलं. जुन्या बनावट कागदपत्रांची चौकशी सुरू केली. त्या रात्री रुग्णालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार कशी झाली याचीही तपासणी सुरू केली. काही जण त्याला निष्काळजीपणा म्हणत होते, पण सत्य स्पष्ट होतं. काही जण पैशाला बळी पडले होते आणि काही जण भीतीमुळे गप्प राहिले होते. आता मात्र सगळ्या नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच ठरणार होतं. ओमसाठी मी सर्वप्रथम त्याच्या पालकत्वाची आणि शाळेशी संबंधित अधिकारांची कायदेशीर सुरक्षितता निश्चित केली. अभय देशपांडे म्हणाले की लोक सर्वात मोठी चूक इथेच करतात. भावनेच्या भरात मदत करतात, पण कायदेशीर चौकट तयार करत नाही. यावेळी मी ती चूक केली नाही. संयुक्त पालकत्वाचा अर्ज, विश्वस्त निधी, दरमहा तपासता येतील असे खर्च, शाळेत थेट शुल्क भरण्याची व्यवस्था, वैद्यकीय कागदपत्रांच्या प्रती, सगळं व्यवस्थित केलं. तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की प्रेम आणि जबाबदारी वेगळ्या गोष्टी नाहीत. जबाबदारीचं लिखित आणि सुरक्षित रूप म्हणजेच प्रेमाचं संरक्षण असतं. काही आठवड्यानंतर तो दिवस आला जेव्हा सौरभ माझ्या घराच्या बैठकीत बसला होता. तीच जुनी बैठक, तीच कपाटं, तोच पंखा. सुमित्रा मात्र नव्हती, पण तिच्या हातांनी लावलेली तुळस अजूनही अंगणात डोलत होती. सौरभने हळू आवाजात विचारलं, आई असती तर? मी त्याला वाक्य पूर्ण करू दिलं नाही. मी म्हणालो, तुझी आई तुला गमावल्याच्या दुःखात जगाचा निरोप घेऊन गेली, पण आज तू परत आलास हे तिने पाहिलं असतं तर मला नक्कीच रागावली असती आणि म्हणाली असती, आधी मुलाला जेवायला घाला. हे ऐकून अनेक महिन्यानंतर सौरभच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. त्या हास्यात पूर्वीसारखी चमक नव्हती, पण घरी परतण्याची सुरुवात मात्र होती. तो अजूनही खूप अशक्त होता. कधीकधी काही गोष्टी विसरूनही जायच्या. इतकी वर्ष दिलेल्या औषधांचा तो परिणाम असावा. त्या दिवशी मी सुमित्राच्या छायाचित्रांसमोर दिवा लावला आणि बराच वेळ शांत बसून राहिलो. माझ्या मनात एकच विचार फिरत होता, मी माझ्या मुलाला वाचवू शकलो नव्हतो. मला सत्यापासून दूर ठेवलं गेलं होतं आणि त्या अंतराची किंमत फक्त पैशात मोजता येणार नव्हती. माझ्या पत्नीचं आयुष्य, माझ्या नातवाचं बालपण आणि माझ्या मुलाची 8 वर्ष या एका खोटेपणात चिरडली गेली होती. आजही मी प्रत्येक आई वडिलांना, आजी आजोबांना आणि कुटुंबाला
एक गोष्ट सांगू इच्छितो. दुःखाच्या काळात आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून बाकी सगळं सोडून देतो. दुःखाच्या वेळी मन गोंधळलेलं असतं, हे खरं आहे. पण त्याचवेळी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आपण पुढे ढकलतो. कागदपत्रांची पडताळणी करणं, वैद्यकीय अहवालांच्या प्रती जपून ठेवणं, मुलांशी स्वतंत्रपणे बोलणं आणि आर्थिक मदतीला भावनिक उपकार न समजता जबाबदार व्यवस्थेचं रूप देणं, या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. हा धडा मी फार मोठी किंमत मोजून शिकलो. 8 वर्ष मी प्रत्येक जानेवारीत प्राजक्ताच्या खात्यात पैसे पाठवत राहिलो. आता तेच पैसे मी माझ्या नातू ओमच्या नावाने कायदेशीर शिक्षण निधीत जमा करतो. आधी मी कोणत्याही पुराव्याशिवाय माझा विश्वास पाठवत होतो. आता मी थेट शाळेत शुल्क भरतो, खात्याचे तपशील तपासतो आणि ओमला फक्त कसा आहेस बाळा एवढंच विचारत नाही, तर तुला कोणत्या गोष्टीची भीती वाटते का हेही विचारतो. कारण अनेकदा मुलं रडून नाही तर शांत राहून मदतीची हाक देत असतात. प्राजक्ता आता आमच्या आयुष्यात नाही. न्यायालयाने जे करायचं होतं ते केलं. कायद्याची गती वेगळी असते, पण जेव्हा सत्य कागदपत्रे आणि पुराव्यांसह उभं राहतं तेव्हा उशीर झाला तरी न्यायाचा मार्ग खुला होतो. अंधार कायमचा राहत नाही. निखिललाही या जाळ्यातून सुटका मिळाली नाही. एखाद्याच्या शांततेवर, भीतीवर आणि कायदेवर उभं राहिलेलं नातं एक ना एक दिवस स्वतःच्या ओझ्याखाली कोसळतच. सौरभ ज्या विभागात काम करत होता तिथल्या अधिकाऱ्यांनीही आपली चूक मान्य केली. दर महिन्याला प्राजक्ताच्या खात्यात जमा होणारी पेन्शन थांबवण्यात आली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. आता परिस्थिती अशी आहे की अंतिम निर्णय सौरभच्या बाजूने लागल्यास त्याला त्याची नोकरी परत मिळणार आहे. मात्र सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो पूर्णपणे बरा होण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहणं. आजही मी रोज सकाळी दुकानासमोर झाडू मारतो. फरक एवढाच आहे की माझं घर आता हरवलेल्या आठवणींचं घर राहिलेलं नाही, तर नव्या आयुष्याची सुरुवात झालेलं घर आहे. ओम कधी कधी बैठकीत बसून अभ्यास करतो. सौरभ हळूहळू स्वतःचं आयुष्य पुन्हा जगायला शिकतो आहे. कोणत्याही भीतीशिवाय झोपणं, कोणाची परवानगी न घेता बोलणं, मनाप्रमाणे खिडकी उघडणं आणि कोणत्याही साखळीशिवाय चालणं, या साध्या वाटणाऱ्या गोष्टी त्याच्यासाठी नव्या स्वातंत्र्यासारख्या आहेत. अनेक जण मला विचारतात, इतक्या वर्षानंतर सत्य समोर आलं, आता तुम्हाला समाधान वाटतं का? त्यावर मी नेहमी एकच उत्तर देतो, सत्य समोर आल्यानंतर माणसाला फक्त दुःख व्यक्त करण्याचा अधिकार नसतो, तर जे बिघडलं आहे ते सुधारण्याची जबाबदारीही असते. माझा ठाम विश्वास आहे की कुटुंबात प्रेम असणं आवश्यक आहे, पण कोणतीही गोष्ट पडताळून न पाहता आंधळा विश्वास ठेवणं कधीकधी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादं मूल अचानक शांत राहू लागलं, संकेतांमधून बोलू लागलं किंवा नेहमीपेक्षा वेगळं वागू लागलं तर त्याच्या बोलण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. अनेकदा सर्वात छोटा पुरावा आणि सर्वात निरागस आवाज मोठं सत्य लपवून ठेवलेला असतो. मित्रांनो, तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय जरूर सांगा. ही कथा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा आणि तुमचा पाठिंबा द्या. तुमच्या प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे अशाच आणखी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. या कथेमधील सर्वात घटना, पात्रे, नावे, स्थळे, संवाद आणि प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी, वास्तविक घटना, संस्था किंवा स्थळाशी कोणताही संबंध नाही. कोणतीही साम्यस्थळे आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. या कथेचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, समाज, धर्म, संस्था, व्यवसाय किंवा घटकाची प्रतिमा दुखवण्याचा अथवा कोणाच्याही भावना दुखवण्याचा नाही. धन्यवाद.